माझ्या मिस्टरांनी कलम तयार केलं आहे आंब्याचं. हे सगळं त्यांनी ऑनलाईन सामान मागवलं काय त्या कलम करण्यासाठी. बघा ह्याच्याकडे बबनकडे सुडावर निघली पण दिलं ना आणून. हा ठीक आहे, बबनकडे बघ. खुंटी कलम काय म्हणायचं? खुंटी कलम. खुंटी कलम हा रायवळ झाड आहे घरासमोर वाढलेलं असत. आणि हे चांगल्या जातीची म्हणजे ज्या झाडावर चांगले आंबे लागतात अशा झाडाच्या फांद्या अशा कट करून आणलेल्या आहेत. ही हापूसची फांदी आहे. आता ही या झाडामध्ये लावल्यानंतर जर जगली तर हे झाड कलमामध्ये कन्वर्ट होईल. कारण हे जगल्यानंतर आपण वरचं झाड तोडून टाकू आणि मग हेच फांद्या आहेत ह्याच वाढतील आणि हे कलमी आंब्यामध्ये कन्वर्ट होईल. ही एक पारंपरिक पद्धत आहे कोकणातली खुंटी कलम बांधण्याची. त्या पद्धतीने प्रयोग चालू आहे. घराजवळ 4 आंबे आहेत वेगवेगळे, त्यांच्यावरती अशा पद्धतीने खुंटी कलम करायचं आहे. माझ्या मिस्टरांनी घरी आमच्या अंबरनाथच्या घरी 5-6 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वीच एक रिमोट कंट्रोलवर चालणारा फॅन घेऊन आले होते. आणि आता 10 ते 15 दिवस झाले असतील रिमोट कंट्रोलवर चालणारं स्विच बोर्ड घेऊन आले, ज्याच्यावर आपण घरातले लाईट, पंखे, इलेक्ट्रॉनिक गोष्टी ऑपरेट करू शकतो. माझे मिस्टर फक्त 10वी शिकलेले आहेत, पण एका इंजिनियरसारखे हुशार आहेत. ते पण तिकडे पण लावलंय. हो हे हो तेच तोच आंबा आहे बाबाकडचा. हो सगळ्या बाबाकडच्या फांदे लावलेत सगळीकडे. त्यांचा आंबा हा अतिशय उत्कृष्ट आंबा आहे. हे ज्या बाबांकडून कलम आणलेला आहे त्यांना बाबा म्हणतात. त्या आंब्याची चव खूप खूप छान आहे. आंब्याचा रंग पण खूप छान आहे. इथे पत्र्याच्या खाली काल आमच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. घरीच आम्ही गणपतीचं विसर्जन करतो, शाडूची मूर्ती आणतो म्हणून.